नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत कांद्याची पात। तर आपण इथे ओली किंवा अंगिरसाही भाजी बनवू शकतो। तर त्यासाठी मी एक पातेलं घेतलं आहे, त्याच्यामध्ये दीड पळी तेल टाकून घेतलं आहे। दीड पळी तेल टाकल्यानंतर आपल्याला छान इथं फ्रेश कांदेपात धुवून आणि चिरून घ्यायची आहे। तर तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्हाला किती बनवायचे त्यानुसार घेऊ शकता। तर मी इथं प्लेटभर घेतली आहे। तर प्लेटभर घेतल्याने ती कांदेपात वाटते आपल्याला, पण खूप कमी होऊन जाते शिजल्यानंतर। तर मी तेलमध्ये मस्त जिरे आणि लसूण टाकून घेतला आहे, तो मस्त परतून घेतला आहे। आणि त्यामध्ये आपला कांदेपातचा जो कांदा असतो तो छोटासा मीडियम साईजचा मी तो चिरून तोही परतायला टाकला आहे। ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नाही तर मग स्किप करू शकता। तर पुढे आता आपल्याला याच्यामध्ये छानसे कांदा परतून झाला सोनेरी कलरचा की मग आपल्याला यात बेसिक मसाले टाकून घ्यायचे आहे। बेसिक मसाल्यामध्ये आपण याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद आणि थोडीशी धनेपूड टाकून घ्यायची आहे। मस्त कलसून घ्यायची आहे। ते मसाला कलसून घेतला की मग त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या साईजचं टोमॅटो चिरून घ्यायचं आणि तेही परतायला टाकायचं आहे। तेही परतून घ्यायचं आहे छानपैकी। ते छान परतून घेतलं की मग आपण जी कांद्याची पात चिरून ठेवलेली होती ती आपल्याला या मसाल्यामध्ये आणि तेलामध्ये परतायला टाकायची आहे। आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता। आता इथं बघू शकता तुम्ही कांद्याची पात छान आपल्याला परतून घ्यायची आहे। तर मस्त तेलात जितकी तुम्ही परतून घेणार त्यानुसार कांद्याची पात पण खूप छान बनते आणि शिजते पण, अशी कचकच लागणार नाही, अशी कमी शिजलेली किंवा न शिजलेल्यासारखी। तर त्यामुळे तुम्ही त्याला छान परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। परतून झालं की मग आपण अर्धी वाटी मुगाची डाळ मी स्वच्छ धुवून भिजू घातली होती, एक 10 ते 15 मिनिटं फक्त। तर ती आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। ती डाळ, त्या डाळीचं जे पाणी असतं तेही तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण की स्वच्छ धुवून घेतलेली डाळ आहे त्यामुळं त्याचं पाणी टाकलं तर खूप छान। तर आता या डाळीमध्ये जेवढं पाणी आहे त्यानुसारही डाळ शिजू शकते। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार की तुम्हाला अंगिरसा करायची आहे की पातळ करायची आहे त्यानुसार तुम्ही करू शकता। तर मी इथे थोडंसं अजून पाणी घालून घेतलं होतं कारण की मला पातळ हवी होती। तर अशा प्रकारे आता ही डाळ मस्त शिजून झाली की आपली ही कांदीपात मस्त रेडी आहे। तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघू शकता आणि तुम्ही एक तर चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता। खूप छान लागते, खूप सुंदर लागते। तर ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा। आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद।